राजा महाराजांचा महल असतो अगदी तसाच कोल्हापूरच्या राजारामपुरीच्या राजाचा महल आहे तो उभा करण्यात आलेला आहे। आणि जर आपण बघितलं तर अतिशय मोठा भव्य दिव्य असा हा महल उभारण्यात आलेला आहे। शीश महल म्हणून याला ओळखलं जातं। साधारण 64 फूट लांब आणि 30 फूट रुंद अशा पद्धतीचा हा महल आहे आणि या महलामध्ये बाप्पाला विराजमान करण्यात आलेला आहे। साधारण 12 फुटाची उंची आहे ही बाप्पाच्या मूर्तीची आहे आणि पेन पासून पुढे जे गाव आहे काही अंतरावर त्या गावातून या ठिकाणी बाप्पाला आणलेलं आहे। अशा पद्धतीची ही जी मूर्ती आहे ही कोल्हापूरमध्ये एकमेव मूर्ती आहे की ज्यावरती जे कलरचं काम केलेलं आहे ते काम कुठल्याही बाप्पाच्या मूर्तीवरती पाहायला मिळत नाही। तशा पद्धतीचं काम हे या ठिकाणी पाहायला मिळते। राजारामपुरीचा राजा या संपूर्ण मंडळाच्या कार्यकर्त्यांनी जवळपास गेले 1 महिनाभर हे सगळं काम करत हा महल आहे तो उभा करण्यात आलेला आहे आणि संध्याकाळच्या सुमारास या ठिकाणी हजारो भाविक बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी आणि हा महल बघण्यासाठी येत असतो। ठाण्यातील शिवसेना शाखा जय भवानी नगर वागळे इस्टेट परिसरामध्ये मी आहे सध्या आणि सुंदर असं गणरायाचा देखावा या ठिकाणी साकारण्यात आलेला आहे। वाढतं तापमान याबद्दल या संपूर्ण इथे वेगवेगळ्या मुंबई ते लंडन पासून जे तापमान वाढत आहे त्या तापमानाबद्दल या ठिकाणी हा सुंदर असा देखावा या ठिकाणी या मंडळाने साकारण्यात आलेला आहे। या ठिकाणी जर पाहिलं की कल्याण जंक्शन असेल, जे झाडाची कतल असेल, जे वाढतं तापमान आहे आणि वागळे इस्टेट परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात इंडस्ट्रीज एरिया होता त्यामधून जे प्रदूषण आहे ते कशा प्रकारे टाळता येईल आणि मोठ्या संख्येनं या ठिकाणी शाळेचे जे विद्यार्थी आहेत त्यांना झाडे लावण्याचा इथे संदेश देण्यात आलेला आहे। सध्या गणेश उत्सव सुरू आहे आणि आपला बाप्पा अधिक सुंदर दिसावा यासाठी वेगवेगळे गणेश मंडळ जे ते देखावे सादर करत असतात। हिंगोली शहरालगत असलेल्या बळसोंड भागामध्ये रुद्राक्ष गणेश मंडळाच्या वतीने सुद्धा तिरुपतीच्या बालाजी मंदिराचा देखावा या ठिकाणी साकारण्यात आलेला आहे। आपण बघू शकता तेलंगणात असलेल्या तिरुपतींच्या बालाजींच्या मंदिराचे हुबेहूब देखावा या ठिकाणी साकारण्यात आलेला आहे। या देखाव्याच्या पार्श्वभूमीवर 2 महिन्यापूर्वी या देखाव्याच्या तयारीची सुरुवात करण्यात आली होती आणि आता या देखावा जवळपास पूर्ण झालेला आहे। अगदी झुंबर पाहू शकता, अगदी तिरुपतींच्या मंदिरासारखंच आहे आणि या ठिकाणी जर पाहायला गेलं तर या मंदिरात असलेले हे खांब सुद्धा तिरुपतींच्या मंदिरामध्ये ज्या पद्धतीने खांब आहेत तशाच पद्धतीने अगदी हुबेहूब खांब बनवण्याचा प्रयत्न या ठिकाणी गणेश मंडळाच्या वतीने करण्यात आलेला आहे। या गणेश मंडळाच्या प्रवेशद्वारावर जे मुख्य प्रवेशद्वार आहे त्या ठिकाणी तिरुपती येथील बालाजींच्या मंदिराची हुबेहूब प्रतिमा साकारण्यात आलेली आहे। यासह श्रीकृष्णाचे जे 7 अवतार आहेत ते सुद्धा हुबेहूब या ठिकाणी साकारण्यात आलेले आहेत। याची तयारी 2 महिन्यापूर्वी केली होती आणि आता ही तयारी जवळपास पूर्ण झालेली आहे। या ठिकाणी विराजमान केलेला जर बाप्पा पाहायला गेलं तर हा बाप्पा दगडूशेठ हलवाईंच्या गणपती मूर्तीची अगदी हुबेहूब कॉपी या ठिकाणी जे ते स्थापन करण्यात आली आहे आणि कोकणातील पेनमध्ये या मूर्तीची जे ते ऑर्डर देण्यात आली होती बनवण्यासाठी साधारणतः 3 ते 4 महिन्यापूर्वी ही मूर्ती बनवण्यासाठी मंडळाच्या वतीनं ऑर्डर देण्यात आली होती आणि त्यानंतर ही मूर्ती कोकणामधून थेट मराठवाड्यामध्ये आणण्यात आलेली आहे। साधारणतः या संपूर्ण तयारीच्या ज्या गणेश मंडळाची जी तयारी आहे ती साधारणतः 4 महिन्यापूर्वी सुरू झाली होती आणि त्यानंतर आता या ठिकाणी बाप्पा विराजमान करण्यात आलेला आहे। आगळं वेगळं या ठिकाणी साकारलेलं हे देखावा पाहण्यासाठी हिंगोलीकरांची, जिल्हावासियांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय। कॅमेरा पर्सन आकाशसह माधव दिपके, एबीपी माझा, हिंगोली। कडेगाव तालुक्यातील हनुमंतवाडी या गावातील मस्के वस्तीमध्ये चौकातील राजा गणेश मंडळानं यंदा धनगरी वेशातील गजनृत्य आहे त्या गजनृत्यामध्ये गणरायाची मूर्ती उभारलेली आहे। आपण पाहतोय उभी ही जवळपास 6 फूट गणरायाची मूर्ती आहे आणि या गणरायाच्या मूर्तीला धनगरी नृत्य जे आहे या धनगरी नृत्याचा पेहराव या ठिकाणी दिलेला आहे।
यवतमाळच्या दारव्यामधील ओम गणेश मंडळ हे आपल्या देखाव्यासाठी परिचित आहेत। यावर्षी योगासनाच्या याच्यात गणपती बाप्पाची मूर्ती यावेळी स्थापन केली आहे। आपण पाहू शकता की कशा पद्धतीनं गणपती बाप्पा जो आहेत डंबेल्स हातात घेऊन आणि योगासन करताना हात दिसत आहेत। नागपुरातील महाल परिसरातला दक्षिणामूर्ती स्वयंसेवक गणेशोत्सव मंडळ 1920 पासून म्हणजेच गेले 105 वर्ष सातत्याने गणेशोत्सव साजरा करत आहे आणि दरवर्षी भारतातील प्रमुख हिंदू मंदिराचा एक हुबेहूब आणि अगदी आखीव रेखीव देखावा या मंडळाकडून नागपुरात साकारला जात आहे। यंदा जो केरळचा गुरुवायूरचा श्रीकृष्ण मंदिर आहे तो हुबेहूब या ठिकाणी साकारलेला आहे। केरळच्या या मंदिराला 5000 वर्षांचा इतिहास आहे आणि काळ्या दगडापासून हा मंदिर जो आहे तो संपूर्ण उभारण्यात आलेला आहे। संशोधनामधून सिद्ध झालेलं आहे की जर जगामधील मधमाशा या नष्ट झाल्या तर पुढच्या काही वर्षातच मानवजात देखील नष्ट होऊ शकते आणि म्हणून जर मानवजात आपल्याला जिवंत ठेवायची असेल तर मधमाशा जिवंत ठेवणं हे खूप गरजेचं आहे आणि हाच संदेश घेऊन कोल्हापुरातील या मंडळानं मधमाशी वाचवा अशा पद्धतीचा देखावा उभा केलेला आहे। मधमाशीचं या ठिकाणी देखावा उभा करून त्याच्यावर पृथ्वीचं एक दाखवलेलं आहे आणि त्याच्यावर गणपती बाप्पा अशा पद्धतीचं हे डेकोरेशन आहे ते करण्यात आलेलं आहे। सध्या गणेश उत्सव सुरू आहे आणि गणेश मंडळासमोर मांडलेल्या वेगवेगळ्या देखाव्याच्या माध्यमातून समाजामध्ये चांगला संदेश देण्याचा प्रयत्न वेगवेगळे गणेश मंडळ करत असतात। मी सध्या टोकाई गडावर आहे आणि या ठिकाणी झाडापासून गणपती तयार करण्यात आलेला आहे। नारळाच्या झाडाचे जे फांद्या आहेत इतर जे काही त्या झाडाचे वेगवेगळे भाग असतात त्या माध्यमातून या ठिकाणी हा बाप्पा तयार करण्यात आलेला आहे। अगदी सुरेख बाप्पाची मूर्ती या ठिकाणी वडाच्या झाडाच्या खोडाशी तयार केलेली आहे आणि ही एक आगळी वेगळी बाप्पाची मूर्ती पाहण्यासाठी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी होऊ लागली आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।